नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे अँड्रिया किमी अँटोलिनी. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2026 म्हणजे यावर्षीचे हे जिंकलेले आहे बघा अँड्रिया किमी अँटोलिनी यांनी. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपदक जे आहे ते मर्सिडीज संघाचा ड्रायव्हर किमी अँटोनेली यांनी जिंकलेले आहे. तसेच बघा, या विजयासह किमी अँटोलिनीने या हंगामामधील आपला 6वा विजय नोंदवलेला आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये आपले अव्वल स्थान म्हणजेच पहिले स्थान अधिक मजबूत केलेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील पहिले क्वांटम फायनान्स हब कोठे स्थापन केले जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा, आंध्र प्रदेश या राज्यामधील अमरावती या शहरामध्ये भारतातील पहिले क्वांटम फायनान्स हब हे स्थापन केले जाणार आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, भारतामधील पहिले क्वांटम फायनान्स हब हे आंध्र प्रदेशमधील अमरावती म्हणजेच अमरावतीमधील क्वांटम व्हॅली येथे स्थापन केले जाणार आहे. तर बघा, या प्रकल्पासाठी पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB बँक जे आहे आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्यामध्ये जुलै 2026मध्ये एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार म्हणजेच MOU म्हणजे ज्या लॉंग फॉर्म होतो बघा, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करण्यात आलेला आहे. तर बघा, कोणत्याही राज्य सरकारसोबत भागीदारी करून बँकिंग क्षेत्रासाठी असे विशेष हब सुरू करणारी PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक ही भारतामधील पहिली बँक ठरलेली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताच्या नवीन केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नुकतेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांचा केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला आहे बघा प्रल्हाद जोशी यांनी. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी आधीपासूनच आहे आणि त्यांना आता केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा अतिरिक्त पदभारही स्वीकारलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस जो आहे तो दरवर्षी आपण 29 जुलै रोजी साजरा करतो. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या दिवसाची जी सुरुवात आहे ती 2010मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेमध्ये 29 जुलै हा दिवस आहे तो जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे, त्यांच्या संवर्धनासाठी जागतिक स्तरावरती जनजागृती करणे आणि व्याघ्र प्रकल्पांना पाठबळ देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद 2026 जी आहे ती कोठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर आहे बघा दिल्ली. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे. तर दिल्लीमध्ये दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद 2026 जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. तर बघा, दुसरी भारत हायड्रोजन शिखर परिषद 2026 ही जी आहे ती नवी दिल्लीमधील फिक्की फेडरेशन हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे 23 जुलै 2026 रोजी या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बघा, या दिवसाची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम आहे बघा, भारताला जागतिक हायड्रोजन हब म्हणून स्थापित करणे म्हणजेच पोझिशनिंग इंडिया ॲज अ ग्लोबल हायड्रोजन हब हे याची थीम होती. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतामधील 45वे जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे सारनाथ बौद्ध स्थळ, उत्तर प्रदेश. तर बघा, उत्तर प्रदेश राज्यामधील सारनाथ बौद्ध स्थळ याला भारतामधील 45वे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण. बघा, उत्तर प्रदेशमधील सारनाथ हे भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर बघा, दक्षिण कोरियामधील बुसान येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या
जागतिक वारसा समितीच्या 48व्या सत्रादरम्यान हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि बघा धार्मिक तर बघा गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश म्हणजेच धर्मचक्र परिवर्तन इथेच केलेला होता. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. जुलै 2026मध्ये कोणत्या राज्यामधील तांबूल प्रसाद आणि लोणावळा चक्कीला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळालेला आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामधील तांबूल प्रसाद आणि लोणावळा चक्की या दोघांनाही भौगोलिक संकेतांक म्हणजेच बघा GI टॅग मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्राची राजधानी आहे बघा मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत बघा सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. तर ही अतिरिक्त माहिती लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो माहूरचा रेणुका माता तांबूल प्रसाद याला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. आणि बघा नांदेड जिल्ह्यामधील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडावरील हा एक पारंपरिक औषधी व सुगंधी प्रसाद आहे जो की विड्याच्या पानांपासून तयार केला जातो. तर बघा आणि दुसरं आहे बघा लोणावळा चक्की. तर आपल्याला माहीतच आहे लोणावळ्याची जी चक्की आहे ती खूप प्रसिद्ध आहे आणि नुकताच लोणावळा चक्कीला हा GI टॅग मिळालेला आहे. तर बघा पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणाची चक्की जी आहे ती जगप्रसिद्ध आहे आणि तिला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर बघा नवी दिल्लीमधील सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे कर्तव्य भवन क्षेत्र. ओके, ऑप्शन नंबर A याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा नुकतेच हे नाव बदलण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे? तर बघा या लिस्टमध्ये स्थान मिळवणारा 12वा क्रिकेटपटू बनलेला आहे सौरभ गांगुली. ऑप्शन नंबर A याचं उत्तर असणार आहे बघा. तर सौरभ गांगुली हा ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. जागतिक हिपॅटायटिस आणि जागतिक निसर्ग संवर्धन दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. याचं उत्तर आहे बघा 28 जुलै. ऑप्शन नंबर D याचं उत्तर असणार आहे बघा. तर दरवर्षी आपण जागतिक हिपॅटायटिस आणि जागतिक निसर्ग संवर्धन दिवस हा दरवर्षी 28 जुलै रोजी साजरे करतो. की लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा जागतिक हिपॅटायटिस दिवस. तर बघा या दिवसाची थीम आहे 2026ची. तर बघा हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. ओके, म्हणजेच हिपॅटायटिस चला यावर मात करूया याचा मराठी अर्थ हा होतो. तर बघा या दिवसाचा उद्देश आहे लोकांचे प्राण वाचवू शकणाऱ्या आरोग्य सेवांमधील अडथळे, सामाजिक कलंक आणि असमानता दूर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच बघा जागतिक निसर्ग संवर्धन दिवस 2026. तर या दिवसाची मुख्य थीम आहे बघा रिस्टोरेशन, रेझिलियन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच मराठीमध्ये होतो अर्थ पुनर्स्थापना, लवचिकता आणि जबाबदारी. आणि या दिवसाचा उद्देश आहे बघा बिघडत चाललेली परिसंस्था पुन्हा पूर्ववत करणे म्हणजेच वृक्षारोपण, नद्यांचे पुनरुज्जीवरण, निसर्गाची संकटाशी लढण्याची क्षमता वाढवणे आणि मानवाने आपली जबाबदारी ओळखून नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर टाळणे याद्वारे भर दिला गेलेला आहे. तर हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.